हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं DDL कमांड्स कोणत्या असतात आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या कमांड्स आपण यूज करतो. तर त्याचे आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण बघितलं आहे. आता आपण बघणार आहोत DML कमांड्स. DML कमांड्समध्ये आपल्याला बघायचे आहे सगळ्यात पहिले DML कमांड्स म्हणजे काय असतं की जी डेटावर ऑपरेशन करण्यासाठी वापरलं जातं. आता DDL कमांड्स कशावर वापरले जातं? टेबल आणि स्कीमा, टेबल किंवा स्कीमावर ऑपरेशन करण्यासाठी DDL कमांड वापरले जातात. त्याचा मोस्टली यूज ह्या ॲडमिनकडे असतो आणि ॲडमिनला त्या कमांड्स यूज करावं लागतात. आणि जर एखादा एम्प्लॉई जर असेल तर तो ॲडमिन नसेल तर त्याला जास्त करून या DML कमांड्सवर काम असतं. DML कमांड्समध्ये आपल्याकडे कोणकोणत्या कमांड्स आहे ते आपण आज बघणार आहोत. DML मध्ये आपण आज बघणार आहोत इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. बरोबर. आपला एक आपण मागे एक टेबल क्रिएट केला होता बरोबर, त्याच्या स्टुडंट नावाचा. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 फील्ड होत्या. 3 फील्ड म्हणजे किंवा 3 कॉलम म्हणता येईल. SID, नेम आणि ऍड्रेस. ठीक आहे. हा टेबल आपण मागच्या व्हिडिओमध्ये तयार केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की ह्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. डेटा ज्यावेळेस इन्सर्ट करायचा असेल ना त्यावेळेस आपल्याला आपण इन्सर्ट कमांड वापरतो. आणि तसेच आपल्याला सपोज जो डेटा एखादा इन्सर्ट केलेला आहे तो अपडेट करायचा असेल तर अपडेट कमांड, डिलीट करायचा असेल तर डिलीट कमांड. आता ह्या आपण 1 बाय 1 या सगळ्या कमांड बघणार आहोत. आता आपण बघू इन्सर्ट कमांडचा यूज कसा केला जातो ह्या टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी. तर कसा केला जाईल? तर ह्या टेबलमध्ये मला एक रो इन्सर्ट करायची. बरोबर. रो मध्ये माझ्याकडे व्हॅल्यू असेल, सपोज एखाद्या स्टुडंटचा आयडी असेल 1, त्याचं नाव असेल राम आणि ऍड्रेस असेल सपोज पुणे. तर त्याला हा डेटा मला ह्या टेबलमध्ये टाकायचा आहे. तर टेबलमध्ये टाकण्यासाठी आपण कोणती कमांड यूज करणार? इन्सर्टची. त्यासाठी आपल्याकडे 2 वेज आहे इन्सर्ट करण्यासाठी. एक तर आपण सगळ्यात पहिला वे म्हणजे काय, आपण कॉलमचे नाव ऍड करून याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो. आणि विदाउटचे कॉलम म्हणजे कॉलमचे नाव ऍड न करता आपण डेटा इन्सर्ट करू शकतो. आपण दोन्ही वेने बघू. पहिल्या वेने बघू आपण या टेबलमध्ये आपण कसा डेटा इन्सर्ट करणार. त्याचा सिंटॅक्स कसा येईल मग? इन्सर्ट इनटू कोणत्या टेबलमध्ये टाकायचं आपल्याला? स्टुडंट. म्हणून आपण हे टाकणार स्टुडंट. बरोबर. त्याच्यानंतर इथं आता इथं आपल्याला काय करायचं आहे की या कॉलमचे नाव द्यायचे. कोणकोणत्या कॉलम मध्ये मला डेटा इन्सर्ट करायचा. हा काय एक SID म्हणून इथं मी काय नाव देणार? SID कॉमा. त्याच्यानंतर मला कोणत्या कॉलम मध्ये डेटा टाकायचा आहे? नेम. बरोबर. मग इथं नाव दिलं मी नेम. आणि लास्टला मला कोणत्या कॉलम मध्ये टाकायचं आहे? ऍड्रेस मध्ये. ठीक आहे. तर मला ह्या कॉलम मध्ये SID, नेम आणि ऍड्रेस मध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहे. म्हणून याच्यानंतर काय कीवर्ड वापरणार मी? व्हॅल्यूज. हा कीवर्ड आहे. त्याच्यामुळे आपण जे पण कीवर्ड असतील ते कॅप मध्ये लिहिणार आहे. आणि जे पण आपण ते जे नाव आपण दिलेले आहे ते सगळे कशात असतील? स्मॉल मध्ये असतील. बरोबर. तर हा कीवर्ड आहे व्हॅल्यूज. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे आहे. तर मला व्हॅल्यू काय टाकायची? SID मध्ये एक टाकायची. बरोबर. 1. त्याच्यानंतर नेम टाकणार मी सिंगल कोट मध्ये. माझं नेम काय होतं? सपोज राम. ठीक आहे. तर इथं 1 ला आपण सिंगल कोट का नाही दिला इथे? का बरं? कारण की ही जी 1 व्हॅल्यू आहे आपण हिचा डेटा टाईप इंटिजर दिलेला आहे, म्हणजेच नंबर दिलेला आहे. नंबर जर डेटा टाईप असेल तर त्याला सिंगल कोट द्यायची गरज नसते आणि दिला तरी तो एरर येतो. म्हणून आपण त्याला सिंगल कोट देत नाही. आता नाम दुसरी कॉलम कोणता आपला? नेम. त्याच्यामध्ये आपलं नेम काय टाकलं आपण? राम. पण त्याला आपण सिंगल कोट दिलेला आहे. सिंगल कोट का दिला? कारण याचा डेटा टाईप आपण व्हेरचर दिलेला आहे. बरोबर. पुढे परत सेमीकॉलन. आणि तिसरा आपला फील्ड कोणती? ऍड्रेस. ऍड्रेस काय त्याचा? सपोज पुणे असेल.
आणि सेमिकोलन. हा झाला याचा सिंटॅक्स. हे जर आपण एक्झिक्यूट केलं तर आपल्याला एक आउटपुट काय भेटेल, वन रो इन्सर्टेड, वन रो इन्सर्टेड. ठीक आहे. हे जर आपण ओरॅकल मध्ये एक्झिक्यूट केलं तर आपल्याला आउटपुट काय भेटणार, वन रो एक्झिक्यूट. हा सिंटॅक्स आपण दुसऱ्या वेळी कसा लिहू शकतो, आपण दुसरा वेळ बघू. सेम राहील, इन्सर्ट इनटू स्टुडंट. बरोबर. तर आपण इथे कॉलमचे नाव आहे ना, हे कॉलमचे नाव इथं न देता डायरेक्ट आपण इथं काय लिहिणार, याच्या पुढे व्हॅल्यूज आणि डायरेक्ट व्हॅल्यूज टाकून देणार. ठीक आहे. तर ह्या केस मध्ये काय वापरलं आपण, इथं कॉलमचे नाव वापरले आणि ह्या केस मध्ये आपण इथं कॉलमचे नाव वापरलेले नाही. म्हणजे आपण दोन्ही वेळेने आपण डेटा इन्सर्ट करू शकतो. त्याचा फायदा काय होतो, जर कॉलमचे नाव वापरले तर हे पण सांगतो. सपोज इन केस काही वेळेस काय होईल की मला फक्त एखाद्या स्टुडंटचा SID आणि नेमच टाकायचा आहे, ऍड्रेस टाकायचाच नाहीये. बरोबर. म्हणजे काय असं, माझ्याकडे डेटा, सपोज माझ्याकडे डेटा असेल, स्टुडंट ID असेल 3 आणि नेम असेल. ठीक आहे. हा डेटा मला इन्सर्ट करायचा आहे. हा डेटा जर इन्सर्ट करायचा असेल तर मग काय करावं लागेल, मला ऍड्रेस नाही माझ्याकडे इथं. बरोबर. या ऍड्रेस फील्ड मला ब्लँक सोडायची, मला हे टाकायचंच नाहीये. त्या केस मध्ये मी जर डायरेक्ट इन्सर्ट इनटू हे सेकंड जर वापरलं, सेकंड ऑप्शन वापरला, तर याचा ड्रॉबॅक काय आहे, मला याला सगळ्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड करावं लागतात. सगळ्या व्हॅल्यू म्हणजे किती कॉलम आहे, 1 2 3. मग इथं पण मला किती व्हॅल्यू प्रोव्हाइड करावं लागतील, 1 2 आणि 3. बरोबर. सपोज मी असं लिहिलं, इन्सर्ट इनटू स्टुडंट आणि इथं 3. ठीक आहे. आणि पुढे त्याचा ऍड्रेसच दिला नाही, आणि सेमिकोलन दिलं, तर याला ही क्वेरी एक्झिक्यूट होईल का, नाही होणार, एरर येईल. बरोबर. पण सेम ह्या केस मध्ये काय होईल, सपोज मी जर त्याला कॉलम सांगितले की SID आणि नेमच टाक आणि इथं ऍड्रेस टाकू नको. ठीक आहे. आणि इथं मी सांगितलं त्याला SID किती टाक, 3 आणि नेम तर ही क्वेरी एक्झिक्यूट होईल का, ही क्वेरी एक्झिक्यूट होईल. डिफरन्स काय कळला का, डिफरन्स आहे की जर आपल्याला जर कमी व्हॅल्यू टाकायची असेल, जेवढ्या कॉलम आहे आपल्याकडे त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर आपल्याला इथं त्याचं नाव स्पेसिफाईड करणं गरजेचं असतं. अदरवाईज आपण डायरेक्ट जर व्हॅल्यू इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केला सेकंड टाईप सारखा, त्या कॉलमचे नाव मेन्शन न करता, तर ते व्हॅल्यू इन्सर्ट होत नाही, तिथं एरर येतो. पण आपल्याकडे जर पूर्ण व्हॅल्यू, आपल्याला पूर्ण टेबल मधले पूर्ण कॉलमची व्हॅल्यू जर टाकायची असेल तर आपण हा सेकंड वे यूज करू शकतो. त्यावेळेस हा काम करेल, त्यावेळेस इथे एरर येणार नाही. तर मला वाटतं आपण इन्सर्ट कमांड तुम्हाला समजले असेल. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पलवर बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण अपडेट आणि डिलीट ही पण कमांड आज बघणार आहोत. दुसरी कमांड आहे आपली अपडेट. ठीक आहे. आपण रेकॉर्ड इन्सर्ट केलेले आहे 1 राम आणि पुणे, हे रेकॉर्ड इन्सर्ट झालेले आहे. बरोबर. हे रेकॉर्ड इन्सर्ट झालेले आहे. काय वेळेस माझी रिक्वायरमेंट अशी असती की एखादा स्टुडंटचा ऍड्रेस चेंज होतो, तो पुण्याला न राहता सपोज तो औरंगाबाद किंवा दुसऱ्या शहर नाशिकमध्ये कुठं राहायला गेलेला आहे. त्या केसमध्ये मला डेटा अपडेट करायचा असेल तर मला इथं ही फील्ड अपडेट करावं लागते. पुणे न करता इथं मला सपोज याचा ऍड्रेस चेंज करायचा आहे. त्या केसमध्ये मी कोणती कमांड यूज करणार, अपडेटची कमांड यूज करणार. मग अपडेट कमांडचा सिंटॅक्स काय आहे, अपडेट टेबल नेम. आपल्या टेबलचं नाव काय आहे, स्टुडंट. बरोबर. अपडेट स्टुडंट सेट काय प्रीडिफाईन कीवर्ड आहे. बरोबर. जी व्हॅल्यू सेट करायची ती, आता मला कोणता कॉलम सेट करायचा आहे, ऍड्रेसचा, म्हणून मी काय करणार
ऍड्रेस इक्वल टू, आता माझा जुना ऍड्रेस कोणता आहे पुणे, सपोज हा चेंज झालेला आहे, हा नाशिक झालेला आहे, तर मी तर काय टाकणार सिंगल कोट मध्ये टाकणार, कारण की याचा टाईप काय आहे कॅरेक्टर व्हॅरकॅर, बरोबर, म्हणून सिंगल कोट मध्ये नाशिक टाकलं, बरोबर. पण याला कळायला पाहिजे की ना सपोज याच्यामध्ये अजून खूप सारे रेकॉर्ड असतील, राम श्याम, ठीक आहे. तर एवढी जर कमांड यूज केली तर सगळ्यांचा ऍड्रेस नाशिक होऊन जाईल, पण मला सगळ्या स्टुडंटचा ऍड्रेस नाशिक करायचा आहे का, नाही, मला फक्त पर्टिक्युलर पहिल्या रोचा ऍड्रेस नाशिक पुण्याचा नाशिक करायचा आहे, बरोबर ना. मग त्या केस मध्ये मला काय टाकावं लागेल, काय ते सांगावं लागेल, कळत नाही की कोणत्या रोचा ऍड्रेस आपल्याला अपडेट करायचा आहे, असं आपण त्याला सांगितलं नाही तर तो पूर्ण टेबलचा ऍड्रेसच नाशिक करून टाकेल. मग त्या केस मध्ये आपल्याला वेळची कमांड यूज होते. वेळ म्हणजे काय की कुठे कुठे आपल्याला चेंज करायचं आहे, आपल्याला चेंज कुठं करायचं आहे पहिल्या रोला. मग याच्यामध्ये युनिकनेस काय, याच्यामध्ये आपण प्रायमरी व्हॅल्यूवर जो आपली प्रायमरी की असते त्याच्यावर आपण त्याला सांगतो की ही ज्याचा SID 1 आहे त्या स्टुडंटचा ऍड्रेस चेंज कर. म्हणून इथं कसं सांगणार आपण, वेअर SID इक्वल टू 1, बरोबर. मग काय होईल, कंपायलर येईल, इथं एक्झिक्युशन कसं होईल बॅकग्राऊंडला ते सांगतो. कंपायलर पहिल्या लाईनला येईल, इथे चेक करा SID 1 आहे का, हा यस, कंडिशन ट्रू झाली का, ट्रू झाली. आपली पहिली कंडिशन काय आहे, जिथं SID 1 असेल तिथं जाऊन तो काय करणार, सेट ऍड्रेस मध्ये जाणार, त्याचा ऍड्रेस पुणे असेल तो रिमूव्ह करणार आणि तिथं आपण त्याला सेट करायला काय दिलेला आहे नाशिक, मग तो इथे येणार आणि याचा ऍड्रेस नाशिक करणार, बरोबर. हे झाल्यानंतर तो ही लाईन आपली अपडेटची म्हणजे अपडेटची क्वेरी एक्झिक्यूट होणार आणि आपल्याला खाली आउटपुट काय दिसेल, 1 रो अपडेटेड, बरोबर. त्याच्यानंतर हे झालं अपडेट कमांडचं. आता आपल्याला पुढची कमांड बघायची आहे, डिलीट कमांड. डिलीट कमांड मध्ये सपोज आपली रिक्वायरमेंट असेल, आपण डिलीटचं बघितलं, डिलीट कमांड कशी यूज करते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले, तरी पण आपण आता डीप मध्ये बघणार आहोत. डिलीट कमांडचा यूज का केला जातो, डेटा टेबल मधला डेटा डिलीट करण्यासाठी डिलीट कमांडचा यूज करू शकतो आपण. डिलीटने आपण काय करू शकतो, पूर्ण डेटा एका वेळेस पण डिलीट करू शकतो, आणि सपोज सिंगल रो डिलीट करायचं असेल तर आपण सिंगल रो पण इथं डिलीट करू शकतो डिलीट कमांडने, बरोबर. तर आपण बघू सिंगल रो कशी डिलीट करता येईल आपल्याला डिलीट कमांडने, ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स काय आहे, सपोज आपलं एक्झाम्पल काय आहे की आपल्याकडे 2 स्टुडंटचा डेटा आहे, राम आणि श्यामचा. तर मला हा जो सेकंड ज्याचा ID आहे श्याम, ह्या स्टुडंटचा डेटा जर डिलीट करायचा असेल तर मी कसं करणार, तो डिलीट टेबल नेम, टेबलचं नेम काय आपल्या स्टुडंट, बरोबर. डिलीट स्टुडंट, डिलीट फ्रॉम स्टुडंट, ओके. आणि इथं काय टाकणार आपण, आता डिलीट फ्रॉम स्टुडंट असं दिलं तर काय होईल, पूर्ण डेटा डिलीट होऊन जाईल. पण आपल्याला पूर्ण डेटा डिलीट करायचा आहे का, नाही, आपल्याला काय करायचं आहे, फक्त सेकंड रो डिलीट करायची. मग त्या केस मध्ये आपण काय सांगणार याला, वेअर कोणती रो डिलीट कर, ज्याचा SID 2 असेल, ठीक आहे, ज्याचा SID 2 असेल ती रो डिलीट कर. मग इथं येणार कंपायलर काय करणार, सगळ्यात पहिले इथं आला कंपायलर पहिल्या लाईनला चेक करणार याचा SID 2 आहे का, नाही, मग ही रो डिलीट करणार नाही. खालच्या लाईनला येणार, इथं चेक करणार याचा SID 2 आहे का, कंडिशन ट्रू झाली, ट्रू झाली. कंडिशन जर ट्रू झाली तर ही रो पूर्ण डिलीट करणार, बरोबर. तसं खाली काही डेटा असेल तर परत खाली चेक करणार. सपोज खाली आपल्याला डेटा असेल काही पण तर चेक करणार याचा SID 2 आहे का, नाही, मग ही रो डिलीट नाही करणार. असं सगळ्या रोला करणार. मग त्याला SID कुठं भेटेल, फक्त इथं. मग त्यांनी किती रो डिलीट केल्या,
एकच रो डिलीट केली, मग तू इथं आपल्याला आउटपुट मध्ये काय दाखवणार, 1 रो डिलीटेड. ठीक आहे, 1 रो डिलीटेड. तर अशा प्रकारे आपण DMLच्या तिन्ही पण कमांड बघितल्या आहे, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. आता या तिन्ही कमांडचं आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपली पुढच्या DML कमांडचं प्रॅक्टिकल. तर आपल्याला बघायचं इथं प्रॅक्टिकल इन्सर्ट, अपडेट आणि डिलीटसाठी. तर आपण परत आलो आपल्या क्रोम ब्राउझरवर. तिथं टाईप केलं आपण http:/localhost 8080 आणि अपेक्स. परत इथं आपण आपला युजर नेम टाकला सिस्टीम, जो सगळ्यांसाठी कॉमन आहे. पासवर्ड टाकला आपण, जो इन्स्टॉलेशनच्या वेळेस टाकला होता तो. ओके, तर आता आपलं लॉग इन झालेलं आहे ओरॅकलला. ओरॅकलमध्ये SQLमध्ये आलो. SQLमध्ये SQL कमांड्समध्ये इथं आलो मी. थोडं खाली ड्रॅग करून घेतो. आता आपल्याला रेकॉर्ड इन्सर्ट करायचे आहे, बरोबर. पण रेकॉर्ड इन्सर्ट करायला आपल्याकडं टेबल एक्झिस्ट पाहिजे. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण आपला टेबल ड्रॉप केलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याकडे आता स्टुडंट डिटेल्स नावाचा टेबल नाही. वाटलं तुम्ही चेक करू शकता. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स. ठीक आहे, जर आपण ही कमांड सिलेक्ट केली आणि एक्झिक्यूट केली, रन बटनावर क्लिक केलं, तर तुम्ही इथं बघू शकता टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे हा टेबल आपल्याकडे अवेलेबल नाही. सगळ्यात पहिले आपला रेकॉर्ड जर इन्सर्ट करायचा असेल तर आपल्याला टेबल क्रिएट करावं लागेल. मग क्रिएट टेबलची आपण कमांड बघितलेली. काय कमांड आहे आपली, क्रिएट टेबल नेम. आपल्याला कोणता टेबल तयार करायचा आहे, स्टुडंट डिटेल्स, बरोबर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला 3 कॉलम घ्यायचे. SID घेऊ, याला आपण व्हॅल्यू इंटीजर देऊ, याचा डेटा टाईप इंटीजर देऊ. दुसरं घेऊ नेम, याचा डेटा टाईप आपण var2 देऊन टाकू, var2, याची साईज 25. ओके, आणि तिसरा आपण कॉलम घेऊ ॲड्रेस घेतला, याची साईज, याला ज्याचा डेटा टाईप var2 दिला आणि याला साईज दिली 30. ठीक आहे, आणि ब्रॅकेट कंप्लीट, क्रिएट टेबल स्टुडंट डिटेल्स. ओके, आणि कमांड सिलेक्ट केली आणि रन बटनावर क्लिक केलं. टेबल क्रिएट झालेला आहे आपला. ओके, टेबल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला सगळ्यात पहिले आपली पहिली कमांड बघायची DML मधली, इन्सर्ट. मी तुम्हाला सांगितलं आपण 2 प्रकारे इन्सर्ट करू शकतो, बरोबर. तर पहिले आपण कॉलमचं नेम यूज करून रेकॉर्ड इन्सर्ट करू, त्याच्यानंतर विदाऊट कॉलमचं नेम इन्सर्ट करून रेकॉर्ड इन्सर्ट करून बघू. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिले आपली कमांड बघू, इन्सर्ट इनटू टेबलचं नेम. आपल्याला कोणत्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा, स्टुडंट डिटेल्समध्ये. तर इथं टाकलं मी स्टुडंट डिटेल्स आणि इंटू ब्रॅकेट. आता मला कोणत्या कॉलममध्ये व्हॅल्यू टाकायची आहे, SID, बरोबर, कॉमा नेम, कॉमा ॲड्रेस. माझे हे 3 कॉलममध्ये मला व्हॅल्यू गेली पाहिजे. ओके, हे झाली कॉलमचे नेम. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यूज टाकायच्या. मग व्हॅल्यूजसाठी आपल्याकडे कीवर्ड कोणता आहे, व्हॅल्यूज इंटू ब्रॅकेट. आता SID किती आहे आपला, 1. त्याच्यामुळं हा SID इंटीजर असल्यामुळं आपण याला सिंगल कोट देणार नाही. पण सेकंड व्हॅल्यू आपली नेम आहे, म्हणजे कॅरेक्टरमध्ये, म्हणून आपण याला सिंगल कोट देऊ. आणि ॲड्रेस पण कॅरेक्टर असल्याने याला आपण सिंगल कोट देऊ. ओके, ठीक आहे. आता आपण ही कमांड एक्झिक्यूट करून बघू. इथं बघू शकता 1 रो इन्सर्टेड. जर टेबलचं सिलेक्ट केलं आपण, टेबलचं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स. ठीक आहे, तर आपल्याला इथं 1 रो फाउंड झाली पाहिजे ह्या टेबलमध्ये. इथं बघू शकता तुम्ही की इथं राम आणि ॲड्रेस पुणे ही 1 रो आपल्याला इथं भेटलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून 1 रो इन्सर्ट करायची आहे, पण त्यामध्ये कॉलमचं नाव आपल्याला
घ्यायचं नाही आहे. मग कसं करणार आपण ते, इन्सर्ट इनटू स्टुडंट डिटेल्स बरोबर. आता इथं काय केलं तर आपण याच्यानंतर ही कॉलमचे नावं घेतले होते सगळे, पण आता इथं आपल्याला कॉलमचे नाव नाही घ्यायचे, व्हॅल्यूज डायरेक्ट आपण आपल्या व्हॅल्यूज देणार. इथं व्हॅल्यूजमध्ये आपण टाकली व्हॅल्यू आपली सपोज 2 आणि इथं टाकलं सिंगल कोटमध्ये टाकावं लागेल आपल्याला श्याम आणि तिसरी व्हॅल्यू पुणे. ठीक आहे. आता ही कमांड एक्झिक्यूट करून बघू आपण. 1 रो इन्सर्टेड. ठीक आहे. आता आपल्या टोटल किती रो झालेले आहे टेबलमध्ये, 2. इथं बघू शकता तुम्ही, एक राम आणि एक श्याम, या दोन्ही पण व्हॅल्यू आलेल्या आहे बरोबर. पण इथं काय झालं की इथं याचा ID 1 आहे, याचा पण ID 1 आहे. तर माझ्याकडून हा चुकून 1 झाला, तर मग मला हे जर ID अपडेट करायचा असेल तर मी कसं करणार, त्यासाठी आपल्याला सेकंड कमांड आहे आपल्याकडं. कोणती, अपडेट बरोबर ना. DML मधली आपली सेकंड कमांड कोणती आहे, अपडेट. अपडेटचे सिंटॅक्स काय, अपडेट टेबल नेम, टेबलचं नाव काय आपल्या स्टुडंट डिटेल्स. ओके. आता आपल्याला सेट काय करायचं आहे, SID इक्वल टू SID किती करायचा आपल्याला, 2 करायचा आहे. पण कोणता, त्याला आपल्याला कंडिशन द्यावं लागेल की कोणता करायचा आहे, नाही तर तो काय करेल, दोन्हीचा पण करेल बरोबर ना. याचा पण करेल, म्हणजे याचा पण SID 2 होऊन जाईल आणि रामचा पण SID 2 होऊन जाईल आणि श्यामचा पण SID किती होऊन जाईल, 2 होऊन जाईल. तर त्याच्यामुळं आपण काय करणार इथं आता, स्टुडंट डिटेल SID 2 सेट कर. पण कोणाचा, वेअर म्हणजे कोणाचा, की ज्याचं नेम, वेअर नेम इक्वल टू श्याम. ठीक आहे. तर आपण ही कमांड एक्झिक्यूट करून बघू. सिलेक्ट केली कमांड, त्याच्यानंतर रन बटनावर क्लिक केलं, 1 रो अपडेटेड. आता आपण बघू श्यामचा ID 2 झालेला आहे का. सिलेक्ट स्टार फॉर्म स्टुडंट डिटेल्स. इथं बघा याचा ID 2 झालेला आहे, म्हणजे अपडेट कमांड आपण बघितली. आता अपडेट कमांड कशी वापरतात, अपडेट कीवर्ड बरोबर, त्याच्यानंतर स्टुडंट डिटेल्स आणि नंतर सेट कीवर्ड, आणि जो कॉलम आपल्याला अपडेट करायचा आहे तो कॉलम आपण सेट नंतर घेणार आणि त्याची व्हॅल्यू इथं देणार, त्याची व्हॅल्यू काय चेंज करायची ती बरोबर. आणि कंडिशन देणार की कोणत्या रोवर आपल्याला अप्लाय करायचं. जर आपण ही कंडिशन नाही दिली वेअरची तर काय होईल, सगळ्या रोवर अप्लाय होईल ते बरोबर ना. त्याच्यामुळे आपल्याला इथं वेअरची कंडिशन देणं मस्ट आहे. आणि आता आपला लास्ट आहे डिलीट काय करायचं आहे, मला सपोज श्याम रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. मग मी कसं करणार, डिलीट स्टुडंट डिटेल्स. ओके. डिलीट कमांड, त्याच्यानंतर टेबलचं नाव स्टुडंट डिटेल्स, त्याच्यानंतर डिलीट फ्रॉम देणार आपण बरोबर. इथं काय देणार, डिलीट फ्रॉम स्टुडंट डिटेल्स. ओके. आणि याला परत सांगावं लागेल ना आपल्याला, जर आपण असं एवढीच कमांड एक्झिक्यूट केली तर काय होईल, पूर्ण डेटा एक डिलीट होऊन जाईल. पण आपल्याला पूर्ण डेटा डिलीट करायचा आहे का, नाही. म्हणून आपण इथं काय त्याला काय सांगणार, त्याला वेअर काय सांगू आपण, SID वेअर SID इक्वल टू, सपोज श्यामचा रेकॉर्ड डिलीट करायचा आहे ना, तो 2 टाकणार आपण बरोबर. मग ज्याचा SID 2 आहे असं रेकॉर्ड डिलीट कर. मग आपण कमांड सिलेक्ट केली, रन बटनावर क्लिक केलं, 1 रो डिलीटेड. इथं बघू शकता 1 रो डिलीटेड. आता जर आपण आपलं स्टुडंट डिटेल्स रेकॉर्ड चेक केलं तर आपल्याला किती रो आयडेंटिफाईड झाल्या पाहिजे, इथं 1, कारण की इथं आपल्याकडे टोटल किती रो होत्या, 2, आणि आपण 1 डिलीट केलेली आहे. तर आपल्याकडे आता किती शिल्लक राहिली, फक्त 1च शिल्लक राहिली. तर आपण आत्ता 3 कमांड बघितल्या, इन्सर्ट अपडेट आणि डिलीट. त्या तिन्ही पण कमांड आपण प्रॅक्टिकली पण करून बघितलेलं आहे. तुम्ही पण याचं प्रॅक्टिकल करून बघा,
काही प्रॉब्लेम आला तर खाली कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचं सोल्युशन काढू.